भामाठाण येथील जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराचे पाणी पाझरणार, निकृष्ट दर्जाच्या कामाला ग्रामस्थांचा विरोध। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे जलजीवन मिशन। कोट्यवधीच्या निधीची तरतूद या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे। शासनाने सुरू केलेल्या जलजीवन मिशनाचा उद्देश ग्रामीण भागात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा असून वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची समस्याही वाढत आहे। अनेक ग्रामीण भागात पाण्याची सोय नाही आहे। लोकांना पाणी आणण्यासाठी अनेक अंतर पायी जावे लागते। ग्रामस्थांच्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाय व्हावा म्हणून शासनाने महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे। मात्र श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथील ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेले जीवन मिशनचे काम अंदाजपत्रकानुसार न करता निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून याकडे संबंधित अधिकारी यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची चर्चा गावामध्ये सुरू आहे। यामुळे शासनाच्या अतिशय महत्त्वाकांक्षी सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या उद्देशाला तिलांजली देत संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमत करून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा जोरात सुरू असून हे काम चुकीच्या पद्धतीने निकृष्ट करत हर घर जलचा उद्देश साध्य होतो की नाही की योजनेतून ही भ्रष्टाचाराचे पाणी पाझरणार हा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा ठाकलाय। सरील सुरू असलेल्या कामाबाबत संबंधित ठेकेदाराला जमिनीत पाईप टाकण्यासाठी ठरवून दिलेल्या अंतरात जमिनीत पाईप न टाकता काही ठिकाणी माती आड तर काही ठिकाणी उघडेच ठेवले, तर नवीन पाईप न टाकता जुनेच पाईप टाकून थातूर मातूर काम ग्रामपंचायत ठेकेदार करत आहे। संबंधित ठेकेदारासह अधिकाऱ्यांवरती उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी भामाठाण येथील ग्रामस्थांनी केली आहे। याबाबत ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाचे काम चालू असल्याबाबत संबंधितांना कळवलंय, मात्र संबंधित अधिकारी का दुर्लक्ष करीत असल्याचा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय। भामाठाण येथील जलजीवन मिशन योजनेतील पाईपातील मलई नेमकी खातंय कोण असा प्रश्न आता भामाठाण येथील ग्रामस्थांना पडलाय। पाईपातील मलई खाणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने, श्रीरामपूर। मी हनुमंत मोठे। भामाठाण विहीर जी आहे ही भामाठाण ग्रामपंचायत जलजीवन मिशनची विहीर आहे आणि आमच्या जुनी पाणी पुरवठा विहीर आणि नवीन पाणी पुरवठा विहीर या दोन्ही मधील अंतर 500 फूट आहे आणि ही विहीर जी आहे ही पूर रेषेत येते, म्हणजे गोदावरीला पाणी आल्यानंतर पुराचं पाणी इथपर्यंत येते। ही विहीर पूर्ण पाण्यात जाते आणि या विहिरीतील पाणी खोदताना संबंधित ठेकेदारांनी टेस्टिंग न करता हे पाणी असं केलेलं आहे की याचं पाणी पिण्यायोग्य नाहीये गावाला। त्यांनी टेस्टिंग करूनच करायला पाहिजे होती, पण ती केली नाही त्यांनी आणि इथं आकडे टाकून सध्या टेस्टिंग त्यांनी पाण्याची घेतली नाही, चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण खोलीचं काम झालेलं नाहीये, कुठलंही काम झालेलं नाहीये, पाण्याची टाकी अपूर्ण आहे। संबंधित जो ठेकेदार असेल किंवा कोणी इंजिनियर असेल त्याच्यावरती चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि संबंधित ठेकेदारांनी पूर्ण जी जुनी योजना आमची पाणी पुरवठ्याची योजना आहे तिला प्रत्येक ठिकाणी नवीन 5-5, 10-10 पाईप टाकून जुन्याच योजनेला नळ कनेक्शन काढलेलं आहे आणि जुन्याच योजनेचा वापर करून नवीन योजना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणजे जलजीवन मिशनचं कुठलंही काम असं पूर्ण त्यांनी केलेलं नाहीये। प्रत्येक ठिकाणी तुकडे तुकडे पाईप टाकून काम केल्याचा प्रयत्न केला आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न नागरिकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। या योजनेकडे संबंधित ग्रामपंचायती लक्ष देत नाही आणि ग्रामसेवकही लक्ष देत नाही, सरपंचही लक्ष देत नाही, उपसरपंचही लक्ष देत। यांनी याच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं, कारण की एवढी मोठी योजना 98 लाखाची ग्रामसेवकच्या म्हणण्यानुसार ही 98 लाखाची योजना आहे आणि त्याचा अद्यापही कुठेही काही पैसा योग्य उपयोग झालेला नाही। या संबंधित मी सविस्तर बीडीओला अर्ज केलेला आहे, तक्रारी अर्ज 26 तारखेला। त्यांनी याच्यावर मला अजूनही मी त्यांना एस्टिमेट मागितलेला असून त्यांनी मला अजूनही एस्टिमेट दिलेलं नाही, कुठलंही कागदपत्र दिलेलं नाही, कुठलंही काम कसं केलंय, काय केलंय, कुठं केलंय याची काही माहिती त्यांनी मला अजूनही सांगितलेली नाही। याच्यावरती संबंधित इंजिनियर ठेकेदार जो कोणी असेल त्यांच्यावर लवकर कारवाई करण्यात यावी। कारवाई जर यांच्यावरती अशी कारवाई जर नाही झाली तर मी समस्त ग्रामस्थांना एकत्र करून आम्ही सर्वजण मिळून उपोषण